वळत पुढच्या बातमीकडे। पुण्यात एका वयस्कर इसमाकडून शिवसृष्टीच्या बोर्डवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या बोर्डवर ही लघुशंका त्याने केली आहे। अमोल कुलकर्णी असं या वयोवृद्ध इसमाचं नाव आहे। पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या इसमाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक देखील केली आहे। तर मराठा समाज याबद्दल आक्रमक झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत। अविनाश, नेमकं काय घडलं तिथे? दीपाली, हा जो परिसर आहे आंबेगाव जो आहे पुण्यातला, त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहे ते अभ्यास करत होते। पहाटेच्या वेळेस जी व्यक्ती आहे अमोल कुलकर्णी, तिने त्या शिवसृष्टीवर तिथे जाऊन लघुशंका करतानाचा व्हिडिओ देखील केला त्याच्या पत्नीने। अशा पद्धतीचं हे जे कृत्य आहे हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्यांना हटकलं आणि या बाबतीत त्याने पुढाकार घेऊन त्यांना जाब विचारला आणि आता या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये देखील भारती विद्यापीठात गुन्हा दाखल झालेला आहे। मुळातच ही विकृती असणारं कृत्य आहे। अशा पद्धतीने शिवसृष्टीच्या ठिकाणी जाऊन लघुशंका करणं आणि विशेष म्हणजे त्याचा व्हिडिओ काढणं, हा सगळा प्रकार जो आहे अत्यंत घृणास्पद आहे। याच्या विरोधात आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही घटना समोर आल्यानंतर आता मराठा मोर्चातील कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहे। पोलीस स्टेशनमध्ये देखील या संदर्भात बाचाबाची झाली। हा जो अमोल कुलकर्णी जो वृद्ध आहे, या संदर्भात त्याने जे कृत्य केलेलं आहे त्याला शासन होणं गरजेचं आहे, यासाठी वेगवेगळ्या संघटना आक्रमक होताना दिसते। निश्चितच हे जे विद्यार्थी त्या ठिकाणी होते त्यांच्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला। अविनाश, या संदर्भात मराठा नेत्यांकडून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? निश्चितच आता हा जो प्रकार आहे तो संपूर्ण समाज माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर आता वेगवेगळे जे मराठा कार्यकर्ते आहेत ते याबद्दल आक्रमक होताना दिसत आहेत। या संदर्भात जो काही प्रकार घडलेला आहे त्या बाबतीत संताप व्यक्त केला जातोय आणि हा जो अमोल कुलकर्णी आहे त्याला चोप देण्याचं देखील यांचा सगळ्या मोर्चाचा हा आता प्रकार समोर येताना, कारण अमोल कुलकर्णीने जे कृत्य केलेलं आहे ते अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याच्या बाबतीत हा जो संताप आहे तो सगळ्या स्तरातून व्यक्त केला जातोय। मराठा जे नेते आहेत त्यांनी देखील या संदर्भात अत्यंत संतापजनक अशी सगळी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि हा जो अमोल कुलकर्णी त्याच्यावर आता भारतीय विद्यापीठात गुन्हा दाखल झालेलाच आहे। मात्र याच्यावर आता काय कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं आहे। मुळातच हे अत्यंत विकृती असणाऱ्या माणसाचं कृत्य आहे। निश्चितच। धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।